सो गाईज वेलकम बॅक. तर पुरीचं हृदय आणि ही लोकल ट्रेन कधी भरलेलीच असते. सागर आहे त्या माणसाने. हे गाईज वेलकम बॅक. तो आजच्या व्लॉगमध्ये आपण जाणार आहोत मुंबईला आणि आपला एक मित्र पण सोबत येतोय. सो आता घरातून निघतोय. ठीक आहे, आपण त्याच्याकडे जाऊया. ओके, हे बघा धरती का बोझ आ चुका आहे. तो आता आम्ही चाललो स्टेशनला. ओके, तो देखते रहिए. गाईज स्टेशनवर पोचलेलो आहेत. ऑलमोस्ट 50 झाल्यात, 55ची गाडी आहे. ठीक आहे, तो गाईज सिंगलच येताना दुसरं बघू किती वाजता येतील त्याच्यावर डिपेंड आहे. सो आपल्या त्यागी भाई बोलला तिकीट काढायचं तर काढायचं. सो मॅप येतो, मॅपमध्ये जायचं. इकडे इकडे आप ना इकडून हा ना. अच्छा ओके, चर्चगेट कुठे आहे भाई? हां चर्चगेट 2 करणं येतं त्याच्यात 2. सो गाईज तुम्ही बघितलं, आम्ही तुम्हाला शिकवलं की कसं तिकीट काढतात. ठीक आहे ठीक आहे. तो माणूस बघितला कसा बघत होता. फॉर्म भाई पैसे जाम आहेत रे तुझ्याकडे. बघ पैसे बघितले त्याच्यात किती आहेत. पैसा स्कैन करना है. स्कैन करने के बाद तुम रुको स्कैन नहीं हो रहा है, रुको. ये हमारे मोबाइल को थोड़ा सा मूंगे पेला है. तो स्कैन हो रहा है, हो गया. अभी भाई साहब डाल रहे पासवर्ड. ठीक है, पासवर्ड कोणाला दाखवायचा नाही. हां तिकीट झालेलं आहे, पे झालेलं आहे, तिकीट आलेलं आहे. चलो तो काय तिकीट आलेलं आहे. आता आपण झालो पुढच्या दिशेने. ठीक आहे, ऑलमोस्ट ट्रेनचा टाईम झाला आहे. आज तुम्हाला माहिती आहे झूम मोड काय काम करतो की बघा. कधी पण तुम्ही ट्रेनने प्रवास करताय ना, तर तुमची जी बॅग असेल ती कधी समोर घ्या. ठीक आहे, कारण समोर घेतलेली बॅग आणि जीव लावलेली पोरगी कधी सोडून जाणार नाही. वाव, चर्चगेट होते माहिती आहे. हिने मी किती वर्ष काढलेत माहिती ना क्लासला जाऊन. सो गाईज ट्रेन आलेली आहे आणि आपल्याला बसायचं आहे. भाई फर्स्ट क्लासचा डब्बा तर नाही येणार. चल चल नाही. चलो उतरो अंकल जरा धीरे उतरो. नाही उतरना आहे ना, जागा पण नाही भेटणार आपल्याला. तिकडे तर भेटण्यासारखीच नाही मिळत. गाईज बघितली पुरीचं हृदय आणि ही लोकल ट्रेन कधी भरलेलीच असते. मला असं वाटते ना, या असे मोठ्या ब्लॉग थोडे थोडे रील बनवून टाकायला लागतील. गाईज आता आपण पकडलेली आहे डहाणू विरार. आणि तीच विरार गाडी थांबून चर्चगेट, तिला ना टायर चेंज करतात आणि तिथून पुढे चर्चगेटला पाठवतात. कसं असतं ना. सो गाईज आत्ताच आपले हे बघा 1:03 झालेलं आहे आणि आपण आता पोचलो चर्चगेट. सो बारीकमधली बारीक गोष्ट म्हणजे काय माहिती का, हेने आपला जीव खाल्ला. कारण मरीन ड्राईव्हवर गोष्ट झाली होती. काय सॉरी ट्रेन झाली थांबलेली होती म्हणून जरा टाईम लागला. सो आता चर्चगेटमधून बाहेर पडतोय. गाईज यार सागर इकडे बघ भाई, क्लिअरिटी बघितली काय मोबाईलमध्ये. उन्हामध्ये एवढी जी क्लिअरिटी देतोय ना, ती आयफोनला पण टक्कर देऊ शकते माझ्या आयथिंक आता. चलो तो काय कधी पण माहिती मुंबई साईडला फिरायला आलो ना, तिकडे काय गोष्ट होते माहिती का, की लोकेशनचा खूप विषय होतो. की इकडे गल्ल्यामुळे ना खूप विसर पडतोय. त्याला खूप ऊन आहे यार. कसं आहे माहिती का, खूप उन्हामध्ये ना असा आपला ग्लो आला पाहिजे आयुष्यात. चलो
सागर भाऊनी बॅग काढली आणि बॅगेतून काढले त्यांचं हत्यार. बा लागलं असतं आता. सो टाडांग बघितलं, अकेले ना भाई. सो मी पण टोपी आणलाय, पण थोड्या वेळात घालतो, कारण त्या भाईचे केस ना असे छोटे आहेत ना, म्हणून त्याला जास्त ऊन लागते. आणि आपण केस खूप वाढवलेत उन्हाला बघता नाही, कारण ऊन नाही लागत. चलो तो बघूया स्टेशन. आणि इकून या साईडला आलोय. सो वॉकिंग डिस्टन्सवरची लोकेशन आहे आपलं, म्हणून आपण चालत चाललो. ठीक आहे. सो काही करायचं नाही, चालत राहायचं. इकडे बस स्टँड येते, चालत राहू. सो आपण आलेलो आहेत आता मुंबईला. मुंबई म्हणलं की कालीपिली टॅक्सी दिखणं तर बहुत जरुरी आहे, कारण ते दिसल्याशिवाय फीलच होत नाही मुंबईला. पण फोटो काढणार आहे त्याच्या पुढे. ठीक आहे, भारी वाटायला. दे इकडे बॅग दे. सो गाईज, आय एम अ फोटोग्राफर PK प्रतीक. सो ये सागर है और ये हम है. ओके. सो गाईज, हे काळ्याला बघितलंय आज माझ्या मोबाईलमध्ये, हा पण गोरा दिसेल. टाडा बघा इकडे बघा मार्केट. सो आता अरे घामखुबी दे यार. गाईज, आम्ही सध्या कुठे चाललो आहे माहिती आहे की हे आम्हाला पण माहीत नाही मिळत, कारण मुंबईमध्ये आमच्याकडचे असे पोरं आले का त्यांना स्वतःला काय चाललं इथं. ठीक आहे, इंस्टाग्रामवर रील नाही का ती बोलते खुद को लाइफ को इतना पर्सनल रखो कि दूसरे को पता भी ना चले. तसं आमचं चाललं आहे भाई, हमारे लाइफ में क्या चल रहा है हमको भी नहीं मालूम गिर रहा है. तर गाईज, आपण ज्या लोकेशनवरती ट्रेस करत करत आपण इकडं आलो होतो ना, ते लोकेशन आपण त्या लोकेशनवरती उभा आहे. सो इकडे बघा, या साईडला पण मार्केट आहे आणि या साईडला पण मार्केट आहे. सो इकडे बेसिकली माहिती कसलं पॅन्ट्स वगैरे जो ट्रेंडिंग आपलं आउटफिट असते ना पोरांचं, ते सर्व ट्रेंडिंगवाले इकडे येतं. सो आम्ही तेच बघायला आलो. चालू देऊ. सागर भाईने घेतलेले आहेत झाराचा ब्रँड. ह्या कलर घेतले त्याने 2. ठीक आहे. सो काय आपण काय विषय केला माहिती, आपण 1 2 3 4 5 6 आपण घेतले 6 कलर विथ मला दादाला. ओके, ठीक आहे. कॅरी ऑन. आणि सागरचं पण चाललंय कलर सिलेक्शन. सागर शेटने घेतलंय झाराचा ब्रँड. कसा आहे. सो असं कधी पण तुम्ही असे कपडे घेतात ना, तुमची शिलाई वगैरे अँड झटकून बघायची आणि आतून याची ही कोपऱ्याची शिलाई बघायची कधी पण. माझ्या मम्मीने शिकवलंय मला ही गोष्ट. सुनो ना, हे 2 अलग करो, हे 5 अलग. टी शर्टचा बंदोबस्त केला आहे आपण. आता ट्रॅक किंवा पॅन्ट्स नवीन ट्रेंडिंगवाल्या बघायच्यात. ओके. सो चष्मा बघू विचारायचं का. गाईज, हवाने आपल्यासाठी गॉगल चॉईस केला आहे. कसा आहे भाई, तुमच्या आयुष्यात आहे का असा क्रेज की आम्ही पहिले भाई 400-500 रुपये रेंट देऊन कॅमेरा भाड्याने घ्यायचो, मग फोटो काढायला जायचो. भाई इकडे जायचे ना आपल्याला. तुम्ही एक गोष्ट नोटीस केली आहे डहाणूवाल्यांनी, की 318ची गाडी चर्चगेटवरून गेल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला डहाणू गाडी नाही मिळत, चर्चगेटवरून फास्ट चेंज करत जायला लागते. ओके. हे भाईसाहेब बघा, कलरिंग काम चालू आहे भाई, मेहनत, फुल मेहनत. ओके भाई, याला बघितल्यानंतर मला रिअलाईज झालं की मी जे काम करतोय ना ऑफिसमध्ये फॅन खाली बसून, ते माझ्यासाठी चांगलंच आहे. कारण भाई हे लोक एवढं उन्हामध्ये स्ट्रगल करतायत पैसे कमायसाठी, तरी पण मला माझं बसून काम आहे, तरी पण मी कंटाळतो. अरे इकडे जायचे सागर. ओके चलो कालीबिली. सो गाईज, आपण खूप वेळपासून म्हणजे खूप नाही, जास्त नाही, नॉर्मली चालत आलो आहे. आपण आता एपेक्सच्या मार्केटमध्ये एंट्री मारतो आहे. सो इकडे बघा, लेट सिम आपण चालू करतो बॅगी वगैरे. सो बेसिकली इकडे काय विषय आहे माहिती का, एंट्री मारल्या पाहिजे फॅशन ट्रीटचा जो मोस्ट इम्पॉर्टंट जो वस्तू असतो ना बघायची, जो पण मार्केटमध्ये जो पण ट्रेंडिंग विषय चालतो ना, तो विषय लगेच इकडे येतो. अगर हे बघ, पण कटिंगमध्ये असायला आवडत नाही एवढं खास. बॅगी वगैरे बघ, बॅगी. सो गाईज, तुम्हाला माहिती आहे आम्ही दोघे काय घ्यायला चाललो आम्हाला पण माहीत नाही.
इकडून सरासर जायचं, चांगलं दिसलं तर घ्यायचं, नाही तर तिथूनच ते टाकायचं. बघा बाई इकडे वॉचेस. तो सागर आहे, त्याच्या गर्लफ्रेंडसाठी तो काहीतरी घेण्याचा प्रयत्न करतोय, पण तो विचारतोय माहिती का मला, तो अशा व्यक्तीला विचारतोय ज्या व्यक्तीकडे गर्लफ्रेंडच नाही मिळत. सो तो तुम्ही अंदाज लावू शकतो. ओके. कितने का है? सिंगल सेट लेंगे. कितने का है? सिंगल लेंगे, सिंगल ही? 150. हाँ, सेट लेंगे 250. सेट में क्या क्या आ रहा है? 3 का सेट आएगा. ये बड़ा है, ये आएगा, इसके अंदर छोटा है. छोटे का कुछ नाही करणे, बडा वाले काही काम आहे. दो है ना इसके अंदर, एक लीटर. त्या माणसाने बघितले बॉटल. सागर बॉटल दाखव इकडे. भाई अंकल त्या बॉटलची फीडिंग लावतात. ठीक आहे, ये गई नीचे, ये गई ऊपर. अभी इससे क्या होगा? पानी पीने कभी इससे कभी, अगर नहीं पीने का तो निकाल लो आप, मुँह से पैसा पियो. भाई तुम कैसे पियोगे? पानी के भरेंगे तो ऊपर आ जाएगा, पानी भरेंगे ना ऊपर आ जाएगा. अच्छा ग्रॅव्हिटी लगेगी भाई, ये अलग ग्रॅव्हिटी ऊपर आएगा. तो घेतोय का? सागरने ती बॉटल घेण्यासाठी त्याची खूप तन्मयची रुपये जमा केलेली सगळे देऊन टाकले काकाला. काम करो, वो दो मेरे को छुट्टा, मैं आपको ऑनलाइन करतो 50 रुपये. बघितलं त्यांनी त्याच्या खिशातले 50 रुपये वाचवण्यासाठी ऑनलाईनचा एक ऑप्शन सजेस्ट केला आता की मी तुमको क्या करेगा, ऑनलाइन पे करेगा. भाई कधीपासून मी ना स्कॅनरवरती स्कॅन मारून पैसे मारतोय त्याचे माझे. आता एक मेसेज आला डेबिटचा, तो डेबिटचा मेसेज बघून माझी फाटली आता, कारण आपली जी लिमिट असते ना डेबिटच्या खूप खाली गेली आता. आता थोडंसं विचार करावा लागेल पैसे देताना. ओके चलो. सो गाईज आता आपल्याला काय विषय माहिती का, तिथून निघायचं आहे. हो गाईज, जेमतेम ही पॅन्ट आवडली, पण याच्यामध्ये कमरचा विषय खूप. अंकल बोलते दूसरा देखो ना, इसको देख के तो हम आए और पसंद कैसे बदले, ये नहीं तो कोई नहीं. आपले सॅगी भाई पॅन्टीच्या शोरूममध्ये आलेत आता. ओके सागर इकडे बघ, हसना, थोडा रिॲक्शन दे ना. इथे एपेक्सचं मार्केट होतं, हे लास्टचं दुकान आहे. ओके चल रे. सो बेसिकली आपण आता एपेक्सच्या लास्ट मार्केटमधून निघतोय आणि इकडून तुम्हाला समोर दिसेल बघा मरीन लाईनचं स्टेशन वगैरे, हे तिकडून मारायचं आहे लेफ्ट. ओके तर मला रस्ता नाही माहिती, पण सागर सांगेनच. आणि तो बाई पहिलाच बोलतो की पटापट चालेल तरच दाखवेन. काहीच तुम्हाला दिसतोय तो पुढे सागर भाई, हे जेवढे पण छोटे लोक आहेत ना नुसते तुरू 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 चालतात. माझं तर जीवावर आलंय. आपण आता इथे आलोच नाही, इथून असं सरळ केलं ना स्टेशन आहे ते मरीनचं. काहीच सागर त्याच्या पैशाने रस पाजणार आहे आता. बोल ना. काहीच चक्क सागरने आम्हाला या बघितला. माझा मित्र एवढा बारीक आहे ना, तो असा तुरू तुरू चालतो लगेच. ती गाडी बघितली किती भारी वाटते, एक नंबर वाटते गाडी ती. गाडी स्टेशनवर आलो आहेत, मरीन ड्राईव्ह. ओके हे पण आहे, चालू आहे. पालघर कुठे रे? हां 2 हम पेमेंट करूया. निघलेलं आहे, आलेलं आहे. चलो 3 नंबर प्लॅटफॉर्म. काय 3 नंबरवरती येणार आहे गाडी. तो किती गोरा झाला आहे माहिती कोई. चटनी चटनी. अंकल वडापाव कच्चा है, थोड़ा सा वड़ा कच्चा है. मैं खा रहा हूँ ना, मैं बोल रहा हूँ ना.
सगळं डहाणू लोकल आली बघा. एवढी मागे का जाते ती? मी आज ग्राउंडवर जाणार आहे. सागरला हो बोललो. ठीक आहे, आता मला हा व्हिडिओ नंतर दाखवा संध्याकाळी. सो बेसिकली काय माहिती का, 318ची चर्चगेट पकडली आहे डायरेक्ट डहाणू. ओके, कारण डहाणू करायला याची व्हॅल्यू माहिती. आपण बसला आहे तर आता किती माहिती का, 3:25 झालेत. पालघरला पोचलो आहे आता आपण. ओके, सो काय नाही, इकडूनच जाऊ ना डायरेक्ट त्या साईडला कोपऱ्यात. आता 5:30 वाजायला आलेत. दिवस गेला. मुंबई साईडला गेला ना दिवस आपोआप निघतो यार. वाळू तस्करी माहिती का, की बघा ट्रेननी वाळू तस्करी व्हायला लागले. ही माती आहे रे, वाळू नाही मिळत. सॉरी गाईज, आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. थोडासा टाईमपास. सो आपण भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.